एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. नमस्कार. केंद्र सरकारने इंडस्ट्रियल रिलेशन कोड नावाचा कायदा 2020 मध्ये आणलेला आहे आणि 2021 मध्ये त्या कायद्याचे नियम केलेले आहेत. या संदर्भामध्ये सिरीज मध्ये आम्ही चर्चा करतोय. माझ्यासोबत प्राध्यापक अजित अभ्यंकर आहेत. नमस्कार. त्यांचा कामगार चळवळीमधला मोठा अनुभव आहे आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या संघटनेचे ते नेते आहेत. तर नवीन इंडस्ट्रियल रिलेशन कोड मध्ये केंद्र सरकारने युनियनला मान्यतेसंदर्भामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत आणि ह्या तरतुदी कशा आहेत, त्याचा परिणाम नेमका भारतातील कामगार चळवळीवर, युनियनवर काय होणार आहेत, कामगारांवर काय होणार आहे, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी या निमित्तानं अजित अभ्यंकरांना विचारतोय की याचा जो परिणाम आहे युनियनच्या मान्यतेचा, हा संघटनांवर, कामगारांवर नेमका काय होणार आहे? कसं आहे की कामगार चळवळीमध्ये आणि औद्योगिक कुठल्याही वातावरणामध्ये एक अतिशय मूलभूत असा प्रश्न कायम असतो की कामगार कायदे केले, रेग्युलेशन्स केल्या, तरी कामगारांच्या बाजूनी कामगारांचं प्रतिनिधित्व कोण करणार? आणि सामूहिक वाटाघाटी ज्याला आपण म्हणतो की जी इंडस्ट्री आहे, जो उद्योग आहे, त्याच्यामध्ये सामूहिक पातळीवरती त्या व्यवस्थापनाला काही कामगारांच्या मागण्या सांगणं, मांडणं आणि त्यांच्याशी चर्चा करून, वाटाघाटी करून त्यातल्या काही मंजूर करून घेणं आणि ज्या मंजूर होऊ शकत नाही त्याच्याबद्दलचा काही तोडगा काढणं, ही प्रक्रिया करण्यासाठी कामगारांचं प्रतिनिधित्व कोणी करायचं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण तुम्ही जरी कायद्यामध्ये अधिकार दिलेत की प्रत्येक ठिकाणी काही तिथं सरकारी अधिकारी किंवा पोलीस तुम्ही काही पाठवू शकत नाही, मग त्याची पूर्तता कोणी करून घ्यायची, हा एक. आणि दुसरी गोष्ट अशी की औद्योगिक संस्था जी कुठलीही असते, ती प्रत्येक औद्योगिक संस्थेचे काही वेगवेगळी परिस्थिती असते, काही वेगवेगळे घटक असतात. त्याच्यामुळे कामगारांच्या लोकशाही अधिकारामध्ये याचा समावेश होतो की त्यांचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने जे कोणी करू शकतात असे प्रतिनिधी, म्हणजेच त्यांची संघटना, ही त्यांना निवडता आली पाहिजे. आणि मालकावरती किंवा व्यवस्थापनावरती असं बंधन असलं पाहिजे की असे जे त्यांनी मान्यता प्राप्त, म्हणजे ज्याला कामगारांची मान्यता आहे, अशा प्रकारचे प्रतिनिधी हे त्यांच्या मागण्यांचं प्रतिनिधित्व करतील. तर ही एक बेसिक, ज्याला आपण म्हणतोय बेसिक फ्रेमवर्क आहे. या फ्रेमवर्क मध्ये आपल्याला काय कायद्यातल्या याच्याकडे चर्चा करायची. तर खरं म्हणजे आता मी या नवीन कायद्याबद्दल बोलेनच, परंतु विशाल, मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण अशी सुरुवात करूया की सध्याचा जो कायदा आहे महाराष्ट्रामधला, याच्याबद्दल 1-2 मिनिटांमध्ये जर तूच थोडी सुरुवात केलीस की MRTU POP म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनायझेशन ऑफ ट्रेड युनियन्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस 1971. आता हा जो कायदा आहे, याच्या अंतर्गत कामगार संघटनांना मान्यता देणे, मिळणे, वाटाघाटी वगैरे, ह्याच्याबद्दल आजच्या प्रोव्हिजन्स काय आहेत? महाराष्ट्रामध्ये 1971चा युनियनच्या मान्यतेबद्दलचा कायदा आहे आणि ह्या युनियनच्या मान्यतेबद्दलचा कायदा असा आहे की जे एखाद्या कारखान्यामध्ये, आस्थापनेमध्ये जी युनियन असते, त्या युनियनने जर तिची सभासद संख्या ही 30% पुढे असेल तर त्या युनियनने मान्यतेसाठी त्या जिल्ह्यातल्या औद्योगिक न्यायालयाकडे अर्ज करायचा आणि त्या अर्जासोबत त्या युनियनच्या सभासदांच्या पावत्या, युनियनची घटना, सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्र ते न्यायालयाकडे जमा करायचे आणि न्यायालयाकडनं त्या कारखान्यामध्ये आम्हाला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती करायची. न्यायालय त्या कागदपत्राचं परीक्षण करतं, तपासणी करतं, संबंधित आस्थापनेला, कारखान्याला नोटीस काढतं आणि त्यानंतर साक्षी पुरावा होऊन न्यायालय त्या युनियनला मान्यता द्यायची की नाही ते ठरवतं. त्या कारखान्यामध्ये समजा 1 पेक्षा जास्त युनियन असतील तर त्या ठिकाणी त्या युनियनला, त्या संबंधित युनियनला पक्षकार करावं लागतं. समजा त्या संबंधित युनियनने त्याला पक्षकार केलेला नसेल तर न्यायालय स्वतः त्या कारखान्याला नोटीस पाठवतं आणि इथं आणखी कोणती युनियन आहे का याची तपासणी करून, त्याची नोटीस प्रदर्शित करून नोटीस बोर्डवर, तिथं ती युनियन असेल तर त्या युनियनला सुद्धा संधी दिली जाते आणि दोन्ही युनियनचा तौलनिक, म्हणजे तुलनात्मक, कोणाची मेंबरशिप जास्त आहे, कोणाकडे कामगार संख्या जास्त आहे, याचा साक्षी पुराव्याचा विचार करून, तपासणी करून नंतर कोणाला मान्यता द्यायची याचा निर्णय न्यायालय घेतं. पण मग आता
असं असतं का आजच्या कायद्यामध्ये की समजा एकापेक्षा जास्त युनियनच्या, तर 30% जर म्हटलं तर 2 काय 3 युनियन सुद्धा असू शकतात की ज्यांना 30 काय 31, 32, 33% अशी काहीतरी सभासद संख्या असेल त्यांची. मग अशा ठिकाणी न्यायालय काय करतात? न्यायालय समजा 3 युनियन असेल किंवा 4 युनियन असेल, तर ज्यांची सभासद संख्या जास्त आहे त्या युनियनला त्याची मान्यता दिली जाते. म्हणजे सगळ्यात जास्त जिथं असेल, सगळ्यात जास्त ज्यांची आहे ते, म्हणजे समजा 3 युनियन असेल, एखाद्याची सभासद संख्या 40% असेल, एखाद्याची 35% असेल, दुसऱ्याची समजा 32% असेल, तर ज्याच्याकडे 40% सभासद आहे त्याला ती मान्यता मिळेल. अच्छा, हा. म्हणजे एका कारखान्यामध्ये एकालाच मान्यता मिळेल, एकाच मान्यता मिळेल. आणि ही जी सभासद संख्या आहे ती सभासद संख्या अर्ज केल्यापासून 6 महिने पूर्वीची पाहिजे. म्हणजे 6 महिने सातत्याने त्या युनियनकडे ती सभासद पाहिजे, तरच त्या युनियनचा अर्ज त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये गाळी धरला जातो. बरोबर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी सिक्रेट बॅलेट ज्याला आपण म्हणतो, गुप्त मतदान पद्धती नाही. न्यायालय एका त्यांच्या इन्स्पेक्शन ऑफिसर किंवा जो कोण असेल इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर त्याच्याकडे काम सोपवणार आणि तो त्यांच्या सभासदत्वाची पडताळणी करणार, असंच असतं. म्हणजे याच्यामध्ये गुप्त मतदान पद्धतीचा अंतर्भाव नाहीये. तर सभासदाची पावती, त्यांचं भरलेलं रिटर्न आणि इतर जे कागदपत्र आहे युनियनचे त्याची तपासणी केली जाते. आता मगाशी जो तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारलास त्याच्याकडे आता मी जातो की आता ही मुद्दामूनच याची मी चर्चेमध्ये हा प्रश्न घेतला की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे समजलं पाहिजे की आजची परिस्थिती काय आहे. आता आपण याच्यात नवीन काय केलेलं आहे या इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड मध्ये ते आपण बघूया. हा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जो आहे तो औद्योगिक संबंध कायदा 2020 आहे. त्याच्यामध्ये सगळ्या अनेक कायद्यांचं एकत्रीकरण केलेलं, मुख्यतः 3 जे कायदे आहेत त्यातले ते महत्वाचे आहेत. ते म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट, स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट आणि ट्रेड युनियन्स ऍक्ट. या 3 कायद्याचं एकत्रीकरण करून हा कायदा केलेला आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये MRTU आणि PULP ऍक्ट ज्याच्याबद्दल आता विचारणे आपल्याला सांगितलं, तो कायदा फक्त महाराष्ट्रापुरता आहे किंवा कदाचित एखाद्या राज्यामध्ये अजून काही त्याच्याबद्दलचे कायदे असू शकतील. किंवा उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आता इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट, BIR ऍक्ट ज्याला म्हणतात, बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट, असा पण एक कायदा आहे ज्याच्यामध्ये पण हा मान्यतेबाबतचा वगैरे प्रश्न काही विशिष्ट उद्योगांच्या संबंधात घेतलेला आहे. तर हे जे सगळे राज्य पातळीवरचे म्हणून जे कायदे आहेत ते कायदे सुद्धा आपोआपच या केंद्र सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे हे रोडरोल होतील. म्हणजे जर त्या राज्यांनी स्वतःच्या वेगळ्या तरतुदी करून राष्ट्रपतींची मान्यता घेतली नाही तर केंद्राचा जो कायदा आहे तोच कायदा त्यांच्यावरती बंधनकारक होईल. हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओच्या चर्चेमध्ये पाहिलेलं आहे. तर आता केंद्राचा जो कायदा आहे त्या कायद्यामधली तरतूद अशी आहे की याबाबत कामगारांच्या कुठल्या संघटनेला पाठिंबा आहे हे ठरवण्याचं निर्णायकत्व जे सगळं आहे हे निर्णायकत्व मालक किंवा व्यवस्थापनाला दिलेलं आहे. त्या ठिकाणी न्यायालयाला किंवा लेबर कमिशनर किंवा त्यांची कुठची यंत्रणा यांना त्याच्यामध्ये कुठलाही अधिकार नाही. हे प्राथमिक अधिकार नाही. आता जर तंटा निर्माण झाला न्यायालयात प्रश्न केला तर गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या मूळ प्रक्रियेमध्ये संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापनाला आहेत आणि ते एका विशिष्ट पद्धतीने दिलेले आहेत. म्हणजे आता त्याचं मी थोडं तपशील झाली तर ती अशी सांगता येईल की जर समजा एखाद्या कारखान्यामध्ये एकच युनियन आहे, दुसरी युनियनच नाही असं आपण समजू, तर 30%पेक्षा जास्ती ज्या युनियनला पाठिंबा असेल ती संघटना ही कामगारांची सोल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी होईल. मग त्याच्यामध्ये कामगार किती असू द्यात, बाकीचे मग त्यांचे सभासद असतील किंवा दुसऱ्या कोणाचे सभासद असतील किंवा नसतील त्याचा संबंध नाही. म्हणजे एकच समजा म्हणजे बाहेरची कुठली युनियन असेल तो त्याचा इथं संबंध नाही. जर एकच कामगार संघटना त्या आस्थापनेमध्ये कार्यरत असेल तर 30%पेक्षा जास्ती ज्यांच्याकडे पाठिंबा आहे किंवा संख्या आहे त्यांना तो अधिकार मिळेल, सोल बार्गेनिंग एजंट. पण तो मिळेल म्हणजे कसा मिळेल हे फार महत्वाचं आहे. तो मिळेल याचा अर्थ तो जो मालक किंवा तो जो जे व्यवस्थापन आहे तो अधिकार देईल. म्हणजे त्यांचे रिकग्निशन जे आहे ते मालक किंवा तो व्यवस्थापन करेल. हा एक मुख्य फरक असलेला गंभीर मुद्दा आहे, महत्वाचा. तर दुसरी परिस्थिती घेऊ आपण की जर समजा एखाद्या कारखान्यामध्ये एकापेक्षा जास्ती युनियन्स आहेत तर त्या ठिकाणी 51%पेक्षा जास्ती संख्या ज्यांच्याकडे असेल, कामगारांची सभासद संख्या किंवा कामगारांचा पाठिंबा असे, जरा ते शब्द जरा दोन्ही वापरतोय मी, त्याचं कारण नंतर सांगतो.
ज्यांच्याकडे आहे अशी जी कुठली युनियन असेल त्या अनेकांपैकी, तर त्या युनियनला हा कामगारांचा सोल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मान्यता मिळेल. आता प्रश्न याच्यामध्ये असा निर्माण होतो की आता तिसरी परिस्थिती सांगतो आणि मग एकंदरीत या परिस्थितीवरती नियंत्रण कोणाचं ते सांगतो. आता तिसरी परिस्थिती अशी असेल की अनेक युनियन्स आहेत, परंतु कोणालाच 51% जास्ती हक्क नाही, म्हणजे 51% पाठिंबा, हक्क नाही म्हणजे 51% जास्त कामगार संख्या नाही, पाठिंबा नाही. मग काय करणार? तर मग अशा ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनं त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल मेंबरशिपचं, पाठिंब्याचं, आणि ज्या कामगार संघटनेला 20% जास्त इतकी सभासद संख्या आहे किंवा पाठिंबा आहे, त्यांना वाटाघाटी काउन्सिल, त्यांची नेगोशिएटिंग काउन्सिल बनवली जाईल, त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल. आणि ते प्रतिनिधित्व कसं, तर दर 20% मागे एक प्रतिनिधी असे ते प्रतिनिधी निवडले जाते. रादर त्या नेगोशिएटिंग काउन्सिलचे प्रतिनिधी होते. आता यामध्ये सगळे हे बरोबर पाहता आजचा जो MRTU कायदा आहे त्याच्यापेक्षा खूप विसंगत वाटत नाही, परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी, महत्वाची आणि मूलभूत विसंगती जर कुठली असेल तर ही कामगारांचा पाठिंबा किंवा सभासद संख्या असण्याची जी तपासणीची प्रक्रिया आहे, ही तपासणीची प्रक्रिया विशाल ही पूर्णपणे ही या मालकाच्या किंवा व्यवस्थापनाच्या हातात गेलेली आहे. त्याच्यासाठी तरतूद त्या नियमावलीमध्ये अशी केलेली आहे की मालक म्हणजे व्यवस्थापन एक व्हेरिफिकेशन ऑफिसर नेमेल. आता तो व्हेरिफिकेशन ऑफिसर कोण असेल, तर कोणीही व्यक्ती असू शकते, लिटरली कोणीही व्यक्ती असू शकते, आणि तो फक्त त्याची अट एक आहे, एकच त्याला क्वालिफिकेशन सांगितलंय की तो कामगार संघटनांशी संबंधित असता कामा नये. म्हणजे ज्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि कामगारांचा संघर्ष ज्या कारखान्याबरोबर आहे किंवा संघर्ष म्हणूया किंवा संबंध म्हणूया, संघर्ष असतो असं काही नाही, प्रत्येक वेळी संबंध असतो किंवा काहीतरी वाटाघाटी असतात, तर त्यांनी त्याचं व्हेरिफिकेशन करणं यामध्ये आपल्याला वाटत नाही का म्हणजे एक मोठा आंतरविरोध आहे? खूपच मोठा आंतरविरोध आहे. आणि नुसतं एवढंच नाही, तर जो व्हेरिफिकेशन ऑफिसर असेल तो कामगार संघटनांशी संबंधित असता कामा नये, हे मी समजू शकतो, हे रास्त आहे, परंतु ते उद्योगाशी संबंधित असता कामा नये असं त्याच्यात लिहिलेलं नाहीये. म्हणजे त्यांचाच मॅनेजमेंट कन्सल्टंट, अगदी शब्दशः त्यांच्या रोडवरती असलेला माणूस सुद्धा होऊ शकतो, हा तिथं होऊ शकतो. आणि मला असं वाटतं तो आता तुम्ही कोर्टामध्ये किंवा इकडं इन्क्वायरीज कंडक्ट करता, तर एन्क्वायरी ऑफिसर कोण नेमतं, म्हणजे खाते न्याय चौकशीमध्ये ते मालकच नेमतात किंवा म्हणजे कारखानाच नेमतो. मग आता तू मला सांग की एन्क्वायरी ऑफिसर जेव्हा नेमला जातो आणि कामगारांच्या गैरवर्तनाची चौकशी करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र चौकशी करावी अशा प्रकारची अपेक्षा असते, आणि न्यायालय सुद्धा जणू काही त्यांनी स्वतंत्र चौकशी केलेली आहेच अशा प्रकारचे काल्पनिक गृहीत सुद्धा धरतं. तुझ्या प्रॅक्टिसमध्ये मी तर पाहिलेलं नाही आमच्या कामगार संघटनांच्या, तू न्यायालयामध्ये तुला अनेक प्रकारचे केसेस बघायला मिळतात. तुम्हाला सांग की असे एन्क्वायरी ऑफिसर्सनी मालकांच्या किंवा व्यवस्थापनाच्या विरोधात फाइंडिंग दिलेलं आहे की कामगाराची चौकशी चालली तर आरोपपत्र त्यांनी दिलेलं आहे, आणि त्याचा एन्क्वायरी ऑफिसरचा निष्कर्ष मात्र व्यवस्थापनाच्या विरोधात गेलाय. असं किती वेळा झालंय आणि त्याची प्रत्यक्ष प्रॅक्टिस काय आहे? माझ्या साधारणतः 10-15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी तर अजून एकही चौकशी अशी पाहिलेली नाही की ज्याच्यामध्ये चौकशी अधिकाराचा निष्कर्ष हा की आरोप सिद्ध होत नाही अशा प्रकारचा आहे किंवा काहीतरी वेगळा निष्कर्ष आहे असं काही मी पाहिलेलं नाही. ते 100% निष्कर्ष हे कारखान्याच्या बाजूने किंवा व्यवस्थापनाच्या बाजूने असतात आणि ते दिले जातात. ते साहजिक पण आहे, कारण की त्यांची नेमणूक मुळात कारखाना करतो किंवा व्यवस्थापन करतं, त्याचं वेतन किंवा जो भत्ता आहे, वेतन नाही म्हणायचं पाहिजे, भत्ता जे आहे किंवा त्याची फी आहे ती सुद्धा व्यवस्थापन देतं, सरळ वेस्टेड इंटरेस्ट. आणि माझ्या मते याच्यामध्ये पण सुद्धा जो व्हेरीफाईंग ऑफिसर शब्द वापरलेला आहे त्याचं वेतन भत्त्याबद्दल कोण म्हटलं? एक्झॅक्टली, ते सगळं मालकच देणार आहे, स्पष्टपणाने उल्लेख आहे. त्याचं वेतन असेल, म्हणजे वेतन किंवा त्याची फी असेल, त्याचा खर्च असेल, त्याला जी काही जागा द्यायची काम करायला, हे सर्व काही व्यवस्थापनाने पुरवायचं आहे. व्यवस्थापनाच्या वेतनावरती, व्यवस्थापनाच्या पैशावरती, व्यवस्थापनाच्या जागेमध्ये हे सर्व होणार आहे. त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन ऑफिसर म्हणजे एखाद्या निवडणूक, आज आपण राष्ट्रीय पातळीवरती बघा, निवडणूक अधिकारी, इलेक्शन कमिशन
हे सरकारशी कुठल्याही प्रकारे संबंधित असता कामा नये असा आग्रह असतो. दंडक आहे, असा दंडक आहे, घटनात्मक तरतूद आहे. आणि विशेषतः इलेक्शनच्या काळात तर तो निवडणूक निर्णय अधिकारी हा पंतप्रधानाला सुद्धा आदेश देऊ शकतो, इतकी त्याला पॉवर्स असतात. आणि इलेक्शन कमिशननी कुठेही इकडे तिकडं जर सरकारच्या बाजूने किंवा असं काही विधान केलं तर त्याची सर्वोच्च न्यायालयापासून सगळीकडे चर्चा होते. इथं तसं नाहीये. म्हणजे ज्याला शुद्ध मराठीत सांगायचं झालं कामगारांच्या भाषेमध्ये, तर ज्याचं खावं मीठ त्याची तळी उचलावी नीट, या म्हणीशी हे एन्क्वायरी ऑफिसर्स हे तथाकथित मोठमोठे वकील वगैरे असतात, मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात. त्यांना कधीही शरम वाटत नाही की आपण ज्यांचे पैसे घेतो त्यांच्याच बाजूने स्वतंत्र इन्क्वायरी ऑफिसर असल्याचं नाटक करतो. पण हे चालू आहे, तेच इथं होणार आहे. आणि म्हणून व्हेरिफिकेशन ऑफिसर ज्यांनी मेंबरशिप पडताळायची, तर तो असा आहे. आता तिसरं जे मी सांगितलं मगाशी बोलतानाचा मुद्दा सुटला की अनेक युनियन्स आहेत, 51% कोणालाच नाही, तर तिथं सिक्रेट बॅलेटची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. ती नव्याने केलेली आहे. आणि ही त्यातल्या त्यात या कायद्यामधली एकमेव चांगली गोष्ट कुठली जर असेल तर सिक्रेट बॅलेट म्हणजे गुप्त मतदान पद्धतीने कामगारांनी आपली प्रातिनिधिक संघटना कुठली याला मत द्यायचं आहे. ही तरतूद ही निश्चितपणे म्हणजे सिक्रेट बॅलेट पद्धती एवढ्या पुरतच मी चौकटीत बोलतो, ही पूर्वीच्या कायद्यात नव्हती. आणि माझ्या माहितीप्रमाणे MRTU आपल्या या कायद्यात सुद्धा सिक्रेट बॅलेटची तरतूद नाही. आणि याचाच गैरफायदा अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी, कारखान्यांनी, अगदी पुण्याच्या आजूबाजूला सुद्धा केसेस आपण पाहिलेल्या आहेत. अतिशय मोठा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे की ज्याच्या केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. पण हा पुन्हा घेणार कोण हे सिक्रेट बॅलेट? तर व्हेरिफिकेशन ऑफिसर, आणि तो नेमलेला आहे त्यांनी. अजून एक त्याच्यात एक गोष्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊ की हा जो व्हेरिफिकेशन ऑफिसर आहे त्याच्याकडे जे कागदपत्र जातील, उदाहरणार्थ मी समजा कामगार संघटनेचा नेता आहे, पदाधिकारी आहे, आणि आमची इथं समजा प्रतिनिधित्व आहे, म्हणजे सॉरी आमची सभासद संख्या आहे, तर मी या ठिकाणी एक कंटेंडर म्हणून माझे कागदपत्र मी मालकाकडे, व्यवस्थापनाकडे सादर करायचे आणि मग ते व्हेरिफिकेशन ऑफिसरकडे जातील. म्हणजे त्याचा सुद्धा रूट हा थ्रू एम्प्लॉयर ठेवलेला आहे. म्हणजे एम्प्लॉयर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसर यांच्यावरती पूर्णपणे 100% आणि अंधविश्वास हा ठेवून या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. आणि मला वाटतं ही या सगळ्या प्रोसेस मधली ही अत्यंत विपरीत अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि अजून एकच गोष्ट मी सांगून या ठिकाणी थांबतो की सिक्रेट बॅलेट असेल किंवा ही सभासद संख्या असेल, सगळीच विचारात घेताना मला वाटतं सध्याच्या कायद्यात सुद्धा कदाचित तीच त्रुटी असू शकेल. पण एक मोठी त्रुटी जाणवते की एखादा किंवा अनेक कामगार अनेक ठिकाणी असे असतात की व्यवस्थापन केवळ युनियन केली किंवा काहीतरी एखादी मागणी केली तर 20-20, 30-30, 40-40 कामगारांना एका वेळेला डिसमिस करतात. आता आजची परिस्थिती अशी आहे की असे जर डिसमिस केलेले कामगार असेल आणि त्यांचा इंडस्ट्रियल डिस्प्यूट जरी चालू असेल, न्यायालयात चालू आहे, निवाडा झालेला नाही, तरी सुद्धा त्यांना या सभासद संख्येत मोजता येणार नाही, त्यांना सिक्रेट बॅलेटमध्ये भाग घेता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. म्हणजे याचा अर्थ असा की उद्या मालक असं करू शकतो की सिक्रेट बॅलेट होणार आहे आणि सभासद संख्या मोजली जाणार आहे, याच्यासाठी नेम धरून गोळीबार करणे ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने त्यांना हाकलून देऊ शकतो. अतिशय विपरीत अशा प्रकारची तरतूद आहे. तर मला थोडंसं तुझ्याकडे जाणून घ्यायला आवडेल की MRTU हा आणि POLP हा जो महाराष्ट्रातला कायदा आहे त्याच्या अंतर्गत कामगारांची प्रातिनिधिक संघटना खऱ्या अर्थाने निवडल्या जाण्याबाबतचा तुझा किंवा तुमचा कोर्टातला अनुभव किंवा निरीक्षण काय आहे? निरीक्षण असं आहे की किमान त्याच्यामध्ये एक पारदर्शकपणा त्यामध्ये आहे. त्या पद्धतीमध्ये तुमचे कागदपत्र तुम्ही जमा करता, त्याची पडताळणी होते, आणि जो भारतीय पुरावा कायदा आहे त्या पुरावा कायद्याच्या अनुषंगाने ते कागदपत्र तुम्हाला सिद्ध करावं लागतं, दाखल करून होत नाही. किंवा त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो, चौकशी अधिकारी जो असतो न्यायालयात नेमलेला किंवा न्यायालयामध्ये जो चौकशी अधिकारी असतो, ते चौकशी अधिकारी ते सगळे कागदपत्र व्हेरीफाय करतात, पाहतात, मूळ कागदपत्रांची पडताळणी करून पाहतात. आणि त्याच्यामुळे आणि दोन्ही पक्षांना त्याच्यावर हरकती घेण्याचा अधिकार असतो. समजा उदाहरणार्थ एखादे मी कागद दाखल केले, ते कागदपत्र खरे आहे की खोटे आहेत किंवा मान्य आहे की मान्य नाही हे लिहिण्याचा अधिकार समोरच्या पक्षाला आहे, त्याच्यावर हरकत घेण्याचा अधिकार आहे. तर ही माझ्या मते एक चांगली पारदर्शक पद्धत आहे की जी दोन्ही पक्षांना समान आहे. आणि ह्या रेकॉग्निशनच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये
जो कारखाना आहे तो त्याच्यामध्ये फक्त पक्षकार असतो. त्यामध्ये कारखान्याचा जो से आहे, कारखान्याचं म्हणणं आहे, ते म्हणणं मेन कॉन्टेस्टिंग पार्टी जे आहे, मेन प्रतिवादी पक्षकार म्हणून त्याचं म्हणणं एवढं महत्वाचं नाहीये. त्याचा उपयोग त्याचा तिथे समावेश का केलेला आहे की तो कारखान्यामध्ये ती युनियन आहे म्हणून नोटीस प्रदर्शित करणे, नोटीस लावणे या संदर्भात त्याचा आहे. परंतु ही मेंबरशिप आहे की नाही की काय आहे याबद्दल त्याची भूमिका ही महत्वाची ठेवलेली नाहीये. आणि ती यामुळे ठेवलेली नाहीये की युनियनचा मुख्य प्रतिस्पर्धी त्या अर्थाने किंवा विरोधी पक्ष म्हणून म्हणूया आपण हा कारखाना असतो की व्यवस्थापन असतं. बरोबर. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी जास्त रोल दिलेला नाही, त्याला थर्ड पार्टीज ठेवले आणि ह्याच्यामध्ये रोल त्यांना मेन दिलेला आहे. बरोबर. तू जो म्हणलास आता मुद्दा विशेषतः पद्धतीबाबतचा की व्हेरिफिकेशन ऑफिसरनी नेमकी काय पद्धती अवलंबावी याच्याबद्दलची कुठल्याही प्रकारचं त्याच्यात स्टेटमेंट नाहीये, त्या नियमामध्ये नाहीये. आणि व्हेरिफिकेशन ऑफिसर हे काय पद्धतीनं काम करतील हे आपण मगाशी इन्क्वायरी ऑफिसर काय दिलेला होता त्याच्यावरनं पाहिलेलं आहे. त्याच्यावरून अगदी स्पष्टपणाने दिसतं की एकंदर हा जो सगळा विषय आहे हा विषय हा व्यवस्थापनांना कामगार संघटनांची व्यवस्था लावता यावी थोडक्यात संभव आहे, त्याला संभवावे किंवा त्यांना इफेक्टिव्हली कुठलाही अधिकार राहू नये याच्यासाठी केलेल्या हे तरतुदी असं अशी शंका याला निश्चितपणे जागा आहे. आणि एकंदर मोदी शहा या त्यांचं सरकार त्यांची कॉर्पोरेट धार्जिणी धोरणं ही जर सगळी विचारात घेतली तर याच्यापेक्षा वेगळं काही उद्देश असण्याची शक्यताही त्याच्यातनं दिसत नाही. अजून मला एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे एक हा केवळ फक्त भाजप सरकारबद्दलचा नाहीये, तर एकूणच भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आंतरराष्ट्रीय श्रम संघटन किंवा ILO याच्या ज्या बेसिक कन्व्हेन्शन्स किंवा त्यांचे जे बेसिक काही हक्कांच्या सनदी आहेत, सनद असं म्हणतात, सनद किंवा ठराव म्हणतात, ठराव, तर त्या हक्कांविषयक त्यांचे जे ठराव सनदी याचा काहींचा स्वीकार केलाय पण काहींचा केला नाही. उदाहरणार्थ बालमजुरीबाबत केला, चांगली गोष्ट आहे, परंतु कामगारांना संघटनेचा आणि सामूहिक सौद्याचा अधिकार निर्विवादपणे निरपवादपणे मिळेल अशा प्रकारचे ज्या सनदा किंवा ठराव आहेत त्याला त्यांनी मान्यता दिलेली नाही. या ठिकाणी मुद्दा मी उल्लेख करतो, C87 1948 चा आहे आणि C48 हा 1949 चा आहे. याच्यावरती भारताने अजून सही केलेली म्हणजे त्याचा स्वीकार केला. काय नेमकं काय म्हणजे हे जे आहेत हे ILOचे ठराव मगाशी मी सांगितलं त्यांचे सनद आहे, ती म्हणजे एक डिक्लेरेशन आहे. ह्या डिक्लेरेशन मध्ये ILO सांगतं की कामगारांना संघटना करण्याचा मूलभूत अधिकार असला पाहिजे, तो भारतीय घटनेने दिलेला आहे. भारतीय घटनेमध्ये कलम 29 मध्ये आर्टिकल 19 मध्ये जसा संघटनेचा सगळ्यांनाच अधिकार आहे तसा कामगारांना सुद्धा आहे. म्हणजे तो काय फक्त काम, परंतु हा जो अधिकार आहे हा औद्योगिक एखाद्या आस्थापनेमध्ये एक विशेष अधिकार म्हणून दिलेला आहे. आणि नुसता अधिकार आहे, तू संघटनेचा सभासद हो कुठे पण तू संघटनेचा अधिकार जर तुला एखाद्या औद्योगिक आस्थापनेमध्ये दिला तर नोटीस बोर्ड मिळाला पाहिजे, तुला त्याचे सभासद म्हणजे त्या संघटनेला त्या औद्योगिक आस्थापनेमध्ये एक अधिकृत अस्तित्व मिळालं पाहिजे, तुला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, सामूहिक सौदासाठी सगळ्यांचं मिळून काहीतरी म्हणणं मांडण्याचा त्याच्यातनं एक अधिकार आणि त्यांच्या म्हणण्याला काही क्रेडन्स ज्याला म्हणतो, त्याचं म्हणणं सगळं मान्यच होईल असं नाही आणि वावाशी कोणी अपेक्षाही करणार नाही, परंतु त्याला एक क्रेडन्स ज्याला आपण म्हणतो हा मिळणं, कामगारांचं सामूहिक मत म्हणून मिळणं, याला सुद्धा एक औपचारिक आधार ज्याला आपण म्हणतो असा देणं इत्यादी गोष्टी त्याच्यामधून निर्माण होतात. आणि म्हणून सुद्धा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की जी भारत सरकारने आजपर्यंत स्वीकारलेली नाही, की ज्याला जबाबदार आधीची पण सरकार आहेत आणि हे सरकार तर त्याच्यापेक्षा जबाबदार आहे, कारण त्यांना हे आहे ते सुद्धा सगळं मोडून काढायचं त्यांचं धोरण अगदी स्पष्टपणे दिसतंय. तर मला असं वाटतं की याच्याबद्दलचे बऱ्याचशा प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण आज ही चर्चा जी केली ती मुख्यतः कामगारांचा संघटनेचा हक्क आणि सामूहिक प्रतिनिधित्वाचा हक्क हा कसा या नव्या कायद्यामध्ये हा डावलला गेलेला आहे आणि चक्क कामगारांची नाडी जी सगळी आहे, कामगारांची सगळी जी नियंत्रण आहे त्या संघटनांची ही संपूर्णपणे मालकांच्या हातात सोपवलेली आहेत. हा अगदी क्लिअर निष्कर्ष याच्यामधून निघतो आणि याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये एकंदर हे कामगारांची सुरक्षा, वर्किंग कंडिशन्स, हेल्थ याच्याबद्दलचा एक जो कायदा केलेला आहे, सेफ्टी आणि वर्किंग कंडिशन्स याबद्दलचा,
त्याची चर्चा ही आता आपण नंतरच्या आपल्या भागामध्ये करू. तोपर्यंत विशाल आपण थांबूया. माझी अशी विनंती आहे की हे जे चॅनल आहे याचं सबस्क्राईबचं जे बटन आहे ते तुम्ही जरूर दाबा. नोटिफिकेशनचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती पण क्लिक करा की ज्याच्यामुळे या चॅनलवरती जे व्हिडिओज येतील ते आपल्याला त्याची सूचना आपल्याला मिळत राहील. आणि दुसरी सूचना, या ठिकाणी कॉमेंट बॉक्स आहे, त्या ठिकाणी आपल्या सूचना, आपली मतं, आपले कदाचित मतभेद सुद्धा असू शकतील याच्याबद्दल किंवा स्वतंत्र काहीतरी मत असेल ते तुम्ही जरूर नोंदवा. ते नोंदवल्यामुळे हा संवाद निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. सगळेच जण आमच्या मताशी सहमत होतील अशी आमची अपेक्षा नाही. उलट नसतील तर ते आम्हाला कळावं अशी इच्छा आहे. ते आपण योग्य त्या पद्धतीनं त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहाल अशी मी खात्री व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्ही आमचा स्वतःचा संपर्क म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा, ईमेल ID सुद्धा शेअर करतो आहोत. ते सुद्धा या व्हिडिओच्या अखेरीला तेही तुम्ही बघा. आणि आपल्याला जर वाटलं तर तुम्ही जरूर या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. कामगारांचा संघटनेचा हा अधिकार, मूलभूत अधिकार आहे, तो कायम असला पाहिजे. कामगारांना, श्रमिकांना, जे सगळ्या संपत्तीचे निर्माते आहेत, त्यांना देशाच्या, राष्ट्राच्या संपत्तीमध्ये योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वजण चळवळ करूया, प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये काही चांगले विचाराचे जर उद्योजक असतील तर त्यांचं सुद्धा स्वागत राहील. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. विशाल, थांबूया आपण. नमस्कार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुम दुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुम दुमली ललकार. सदा लढे मरणाशी, ज्याला नच ठावे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. उठला खवळून झुंज झुंजण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला. निश्चय झाला, पाय उचलला, चालू लागला करण्या नवा प्रहार. दुम दुम